माधव बागने आतापर्यंत 10 लाखांहून अधिक रुग्णांना आयुर्वेदिक पंचकर्म व औषधं यांच्या जोडीने योग्य आहार, व्यायाम आणि जीवनशैलीच्या बदलांच्या मदतीने आजारांच्या भीतीपासून मुक्त केला आहे। अशा रुग्णांचा जाहीर सत्कार करून त्यांना प्रोत्साहित करण्याचा उपक्रम माधव बाग राबवत आहे। हृदयरोग विजयोत्सव नामक हा कार्यक्रम 21 तारखेला दुपारी 3 वाजता अभियंता हॉल येथे आयोजित करण्यात आला आहे। याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। हार्टच्या बाबतीत सर आता आपण 10 लाख पेशंटना यशस्वीरित्या ट्रीट केलेले आहेत। आणि आपण म्हणू शकू की 80% आपला रेशो आहे की आपण हो छानपैकी रिझल्ट दिलेला आहे पेशंटला। नाही प्रिव्हेंटिव्ह तर आहेच, प्रश्नच नाही, प्रिव्हेंशन आपला बेस आहे, पण आपलं क्युरेटिव्ह पण आहे। कारण बघा ना, डिसीज रिव्हर्स तुम्हाला कोणीच करून देत नाही। हां, तर ते माधव बाग करत आहे, म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणात काम होत आहे। तर डिसीज रिव्हर्सल तर मग असं म्हणता येईल की ही माधव बागची स्पेशालिटी आहे की जी कोणीच करत नाही। रेसिडेन्शियल पण त्याच जवळपास, फक्त रेसिडेन्सचे चार्जेस तिथे जास्त पडतात। आणि कसं आहे की हे जे डिसीज आहेत ना हे क्रॉनिक आहेत, तर याला मॉनिटरिंगची गरज असते। कारण आपण ऐकतो की ते औषधं आयुष्यभर खात राहतात, तर 1 वर्षभर तरी आम्ही त्यांना पाहण्याची जबाबदारी आमची असते। आणि आम्ही म्हणतो आहे की 10 वर्ष त्यांना डिसीज फ्री ठेवायचा संकल्प माधव बागच्या सगळ्या डॉक्टर्सनी केलेला आहे। आणि जेव्हा आम्ही असं करू ना, तेव्हाच तो मेन लाईन ऑफ ट्रीटमेंट म्हणूनही समोर येईल आणि सगळ्या लोकांमध्ये हे पसरेल की नाही आयुर्वेदाने पण हार्ट डिसीज, डायबिटीज क्युअर होऊ शकतो। क्युअर शब्द वापरते आहे अगदीच प्रयत्नपूर्वक, कारण मेंटेन ठेवणं हे आतापर्यंतचे सगळं सायन्स